नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील कंपनी सभा या घटकाला सुरुवात केलेली होती. आता कंपनी सभा या घटकाचा अभ्यास करत असताना यापूर्वी आपण कंपनी सभा म्हणजे काय या घटकाचा अभ्यास केला असून सभेची आवश्यकता काय आहे, सभेची गरज काय असते किंवा कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये सभेचं असणारं महत्त्व काय आहे या घटकाचा अभ्यास यापूर्वी केला. आता सभेच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करतोय त्यावेळेला कोणतीही सभा कायदेशीर होणं महत्त्वाचे असते, वैध होणं महत्त्वाचे असते. कारण जर सभाच बेकायदेशीर झाली तर त्या सभेने घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरत असतात, अवैध ठरत असतात आणि मग त्या सभेवर झालेला खर्च हा वाया जाण्याचा धोका असतो. आणि म्हणून आपण कंपनीची सभा वैध ठरण्याच्या दृष्टीनं, कायदेशीर ठरण्याच्या दृष्टीनं ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत या बाबींचा अभ्यास करत होतो. आणि या बाबींचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी आपण यापूर्वी सभेचं योग्यरित्या आयोजन करणं, ज्यामध्ये सभा बोलवण्याचा अधिकार, सभेची सूचना आणि सभेची कार्यक्रम पत्रिका या घटकाचा अभ्यास केलेला होता. आता आपण सभा बोलवण्याबरोबरच सभा योग्य रीतीनं चालवणं सुद्धा तितकंच आवश्यक असलं दिसून येत आहे. आणि मग सभा योग्य रीतीनं चालवायची असेल तर त्या दृष्टीनं काय महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास किंवा काही तरतुदींचा अभ्यास आपल्याला आता सभा योग्य रीतीने चालवणं जसं आवश्यक आहे, मग सभा योग्य रीतीने चालवण्यासाठी मूलभूत ज्या संकल्पना सांगितल्या जातात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो सभेसाठी आवश्यक असणारी गणसंख्या. आता गणसंख्या म्हणजे काय, गणसंख्येबाबत कायद्यात काय तरतुदी केलेल्या आहेत आणि ही गणसंख्या कशी असावी या दृष्टीने आपण अभ्यास करायला सुरुवात करतो. तेव्हा कंपनी सभेच्या अनुषंगानं किंवा कुठलीही सभा असेल तर ती सभा बऱ्याच वेळेला पुरेशा गणसंख्या अभावी सभा अवैध ठरत असते. आणि म्हणून प्रत्येक सभेला जर वैधता प्राप्त व्हायची असेल, प्रत्येक सभेला जर कायदेशीर मान्यता प्राप्त व्हायची असेल तर ती सभा सुरू झाल्यापासून सभा संपेपर्यंत जी काही गणसंख्येची अट असते ही गणसंख्येची अट पूर्ण करणं आवश्यक असते. आणि गणसंख्या पूर्ण आहे का नाही ही पाहण्याची जबाबदारी सभा अध्यक्षांची असते आणि त्यांना मदत करणारा जो कंपनी सचिव असतो त्याची असते. आणि म्हणून सभेच्या वैधतेच्या दृष्टीनं गणसंख्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. आता सभेची गणसंख्येचा जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा सभेची गणसंख्या नेमकी कोणत्या विचारात घेतली जाते तर साधारणतः सभेची गणसंख्या ही प्रामुख्याने सभा कोणत्या प्रकारची आहे त्याच्यावर कंपनी कायद्यात गणसंख्येबाबतच्या तरतुदी केलेल्या दिसून येतात. आता कंपनीच्या दृष्टीनं सभांचे अनेक प्रकार असले तर या अनेक प्रकारांमध्ये प्रमुख दोन प्रकार दिसून येतात. एक कंपनीच्या सभासदांची सभा आणि दुसरी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, ज्या कंपनी कामकाजाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात, मूलभूत मानल्या जातात. आता सभासद हे कंपनीचे मालक असतात. हे सभासद विस्तृत प्रदेशात विखुरलेले असतात, संख्येनं अमर्यादित असतात. आणि मग अशा वेळेला जे सभासद ज्यांना आपण कंपनी कायद्यानं सभासदांना कंपनीच्या मालकाचा दर्जा दिलेला आहे, कारण ते कंपनीचा भाग खरेदी करून कंपनीला भाग भांडवल पुरवत असतात, कंपनी व्यवसायातील जोखीम स्वीकारत असतात आणि जोखीम स्वीकारत असल्यामुळं त्यांनी कंपनीचे भाग खरेदी करून कंपनीला भांडवल दिलं असल्यामुळं या सभासदांच्या सभा वेळोवेळी बोलवणं गरजेचं आहे. त्याबाबत कंपनी कायद्यात तरतुदी केली आणि या तरतुदीनुसार कंपनीच्या सभासदांच्या वेळोवेळी सभा होत असतात. आता या कंपनीच्या सभासदांच्या सभांच्या बाबत बोलत असताना सभासदांच्या अनुषंगाने गणसंख्या सांगत असताना पूर्वी जुना कंपनी कायद्यामध्ये वेगळी तरतूद होती, पण कंपनी कायदा 2013 हा जो नवीन कंपनी कायदा केला आणि या कायद्यानुसार सभासदांची संख्या आणि गणसंख्या याच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.
म्हणजेच काय केलं, जर कंपनीची सभासद संख्या 1000 पर्यंत असेल तर यासाठी किमान 5 सभासद सभेला उपस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे 0 ते 1000 पर्यंत सभासदांच्या सभेसाठी गणसंख्येची अट 5 आहे. समजा 1000 पेक्षा जास्त पण 5000 पेक्षा कमी असेल सभासद संख्या, तर अशा वेळेला या सभेसाठी गणसंख्येची अट जी घातलेली आहे ती किमान 15 सभासद. आणि जर कंपनीची सभासद संख्या 5000 पेक्षा जास्त असेल तर अशा वेळेला त्या कंपनीच्या सभासदांच्या सभेसाठी गणसंख्येची अट 30 आहे. आज आपण साधारणतः जर बघितलं, ज्या सार्वजनिक कंपन्या आहेत या सार्वजनिक कंपनीची सभासद संख्या ही अमर्यादित असते. आणि अमर्यादित असल्यामुळं किंवा कंपनीच्या सभासदांची संख्या साधारणतः आपण जर आपल्या देशातल्या कंपन्यांचा अभ्यास केला तर 5000 पेक्षा जास्त असल्यामुळं याला अपवाद सांगितला जातोय. तो खाजगी कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी. बाकी कंपनीच्या बाबतीत बोलत असताना सभासदाची सभेबाबत गणसंख्या सांगत असताना किमान 30 सभासद ही गणसंख्या महत्वाची आहे. आता ही जी गणसंख्या आहे, गणसंख्या म्हणजे काय नेमकं, तर गणसंख्येचा साधा सोपा अर्थ सांगितला गेला. गणसंख्या म्हणजे सभा वैध ठरण्यासाठी किमान उपस्थित व्यक्तींची संख्या जी असते त्याला गणसंख्या म्हणतात. बघा, गणसंख्या म्हणजे काय, तर कोणतीही सभा वैध ठरण्यासाठी, कोणतीही सभा कायदेशीर ठरण्यासाठी किमान उपस्थित सभासद संख्येची मर्यादा असते, यालाच गणसंख्या असं म्हटलं जातंय. आणि याबाबतची तरतूद कंपनी कायद्यात केलेली असते. त्याच पद्धतीने कंपनीच्या नियमावलीत सुद्धा याबाबत स्पष्ट करतो. आणि यानुसार सभेच्या बाबत सांगत असताना, गणसंख्येच्या बाबतीत सांगत असताना नवीन कंपनी कायदा 2013 जो मंजूर केलेला आहे, या कायद्यातील तरतुदीनुसार सभासदांच्या गणसंख्येच्या बाबतीत कायद्याचे सांगितलेलं आहे त्यानुसार आपण बघत असताना सभासद संख्या आणि गणसंख्येचा मेळ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर सभासदांची संख्या 1000 पर्यंत असेल तर त्यासाठी किमान सभासद गणसंख्येची अट आहे 5. 1000 पेक्षा जास्त असेल तर त्यासाठी गणसंख्येची अट आहे 15. आणि 5000 पेक्षा जास्त सभासद संख्या जर असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी गणसंख्येची अट घातलेली आहे किमान 30 सभासद उपस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे सभासदांच्या बाबत, कंपनी सभेबाबत कंपनीच्या सभासदांची कोणतीही सभा होणार असेल तर त्यासाठी ही किमान गणसंख्येची. आता याचबरोबर कंपनीच्या आयुष्यात होणाऱ्या दुसऱ्या महत्त्वाच्या सभांचा प्रकार सांगितला जातोय तो संचालक मंडळाच्या सभेत. आता संचालक मंडळाच्या बाबतीत बोलत असताना या ठिकाणी कंपनी कायद्याची गणसंख्येची तरतूद केलेली आहे. ही कशी आहे, तर ही तरतूद करत असताना काही कंपनी कायद्यात किमान 2 किंवा एकूण संचालक संख्येच्या 1/3 यापेक्षा जी जास्त संख्या असेल ती त्या सभेसाठी गणसंख्या मानली. म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाची सभा जर वैध ठरायची असेल तर त्यासाठी किमान गणसंख्येची अट बघा की कमीत कमी 2 किंवा एकूण सदस्य संख्येच्या 1/3 या दोन्हीपैकी जी जास्त संख्या असेल ती गणसंख्येची. समजा एखाद्या कंपनीच्या संचालक मंडळाची संख्या 5 असेल, 4 असेल तर अशा वेळेला किंवा 6 असेल तर त्यावेळेला संचालक मंडळाच्या सभेसाठी किमान गणसंख्येची अट आहे ती 2. पण 6 पेक्षा जास्त असेल, 7 असेल, 8 असेल, 15 असेल, 20 असेल तर त्यावेळेला गणसंख्येची अट कशी आहे, तर कमीत कमी 2. पण समजा कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची संख्या 15 असेल तर त्यावेळेला गणसंख्या किती येणार, 2 येणार नाही. कारण कायद्यात तरतूद काय आहे, किमान 2 किंवा एकूण सदस्य संख्येच्या 1/3. आता या ठिकाणी सदस्य संख्या किती आहे संचालक मंडळाच्या आपण गृहीत धरल्या 15. 15चा जेव्हा 1/3 करतोय त्यावेळी त्या ठिकाणी उत्तर त्याचं येते 5. आणि मग अशा वेळेला संचालक मंडळाच्या सभेसाठी किमान 5 संचालक उपस्थित असणं हे कायद्यानं गरजेचं मानलं. म्हणजेच
सदस्य संख्येच्या 1/3 यापेक्षा जी अधिक असेल ती संचालक सभेसाठी घनसंख्या मानली जाते. समजा एखाद्या कंपनीच्या संचालक मंडळाची संख्या 12 असेल तर 12 संचालक संख्या जर असेल तर त्या ठिकाणी 12च्या 1/3 4 4 12 आणि म्हणून त्या ठिकाणी संचालक मंडळाच्या सभेसाठी घनसंख्या येणार ती 4 आहे, 2 नाहीये. आणि म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेसाठी घनसंख्येची तरतूद करत असताना त्या ठिकाणी घनसंख्येची तरतूद कशी केलेली आहे की कमीत कमी 2 किंवा एकूण सदस्य संख्येच्या 1/3 यापैकी जी अधिकची संख्या असेल ती त्या ठिकाणी किमान घनसंख्या किंवा सभासाठी घनसंख्या मानली. आणि म्हणून कोणतीही सभा जर वैध ठरायची असेल, कायदेशीर ठरायची असेल तर त्या ठिकाणी सभा सुरू झाल्यापासून सभा संपेपर्यंत किमान उपस्थित संख्या जी असते तिला घनसंख्या म्हटलं जाते. आणि ही घनसंख्येची अट पूर्ण होत आहे का नाही ही पाहण्याची जबाबदारी प्रामुख्यानं सभा अध्यक्षांची असली. आणि म्हणून सभा योग्य रीतीने चालवण्याचा जेव्हा आम्ही विचार करतोय त्यावेळेला महत्वाची संकल्पना सांगितली जाते किंवा महत्वाची तरतूद सांगितली जाते ती सभेसाठी किमान उपस्थित संख्या किंवा त्याला घनसंख्या. आता घनसंख्येचा अभ्यास केल्यानंतर आपण सभेच्या दृष्टीनं दुसऱ्या महत्वाच्या बाबीकडे जाणार आहोत, तो म्हणजे सभा अध्यक्ष. आता सभाध्यक्ष म्हणजे कोण किंवा सभाध्यक्ष कुणाला म्हणायचं तर याबाबत कंपनी कायदा 2013 कलम 104 मध्ये तरतुदी केली आणि या तरतुदीनुसार सभा चालवण्यासाठी, सभा वैध ठरण्यासाठी, सभा कायदेशीर ठरण्यासाठी सभेला अध्यक्ष असणं हे गरजेचं आहे. आता सभेचा अध्यक्ष कोण असतोय किंवा सभा अध्यक्ष कुणाला दिलं जातंय याबाबत स्पष्ट अशी तरतूद आहे. साधारणतः सभेच्या बाबतीत सांगत असताना, कंपनीच्या सभेच्या अनुषंगाने सांगत असताना सभेचा अध्यक्ष होण्याचा सर्वसाधारण प्रथा अशी आहे की सभेचा अध्यक्ष हा त्या कंपनीच्या संचालक मंडळाचा जो अध्यक्ष असतो त्याला सभाध्यक्ष करण्याची सर्वसाधारण पद्धत आहे, सर्वसाधारण रीत आहे. कारण तो संचालक मंडळाचा अध्यक्ष असतोय, कंपनीचा अध्यक्ष असतोय, म्हणजे कंपनीचं मानाचं पद त्याच्याकडे असते आणि अशा व्यक्तीनं त्या सभेचा अध्यक्षपद भूषवावं अशी एक प्रकारची अलिखित प्रथा आहे. पण समजा काही कारणानं अध्यक्ष उपस्थित नसतील, मग आता अध्यक्ष उपस्थित नाहीत म्हणलं सभा थांबवायची का तर नाही थांबवू शकत. मग त्या ठिकाणी पर्याय व्यवस्था केली जाते ती संचालक मंडळाचे जे उपाध्यक्ष असतात त्यांच्याकडे सभेचा अध्यक्ष केला जातो. समजा संचालक मंडळाचा अध्यक्ष आणि संचालक मंडळाचे उपाध्यक्ष दोन्हीही अनुपस्थित आहेत, दोन्ही सभेला उपस्थित राहू शकत नाही, अनेक कारण असू शकतात. समजा काही व्यक्तिगत अडचणी असतील, आजारपण असेल, काही कंपनी कामकाजासाठी कंपनीचे अध्यक्ष उपाध्यक्ष बाहेरगावी गेले असतील, परदेशी गेले असतील आणि या कालावधीत सभा बोलवणं गरजेचं झालं असेल तर अशा वेळी ती व्यक्ती त्या ठिकाणी सभेला उपस्थित राहू शकत नाही. आणि मग अशा वेळेला सभाध्यक्ष कुणाला करायला जाते तर सभाध्यक्ष करत असताना सभेच्या अनुषंगानं अध्यक्ष करण्यासाठी प्रामुख्यानं ज्या व्यक्ती उपस्थित असतात या उपस्थितापैकी एका ज्येष्ठ व्यक्तीची निवड किंवा एका व्यक्तीची निवड सभाध्यक्ष पदावर केली जाते. म्हणजे सभेला सुरुवात होण्यापूर्वी सभेच्या अध्यक्षाची निवड करणं हे आवश्यक असते आणि सभाध्यक्षाची निवड करत असताना ही निवड प्रामुख्यानं त्या ठिकाणी सभेला ज्या व्यक्ती उपस्थित असतात यापैकी एका व्यक्तीची सभाध्यक्ष पदावर निवड केली जाते. आता हा जो सभाध्यक्ष असतोय हा त्या सभेपुरता मर्यादित असतो. सभा सुरू झाल्यापासून सभेचं कामकाज संपेपर्यंत त्या अध्यक्षाची जबाबदारी असते आणि म्हणून सभेला नियंत्रित करण्यासाठी, सभेवर देखरेख ठेवण्यासाठी सभेला अध्यक्ष असणं हे गरजेचं मानलं जात आहे. आणि सभेच्या अध्यक्षाशिवाय जर एखादी सभा बोलवली गेली, सभेचं कामकाज झालं गेलं तर त्यावेळी ती सभा अवैध ठरते. आणि म्हणून सभेच्या बाबतीत सांगत असताना सभा अध्यक्षाच्या अनुषंगाने किंवा सभा योग्य रीतीने चालवण्याच्या दृष्टीने करत असताना सभेला अध्यक्ष असणे ही आवश्यक बाब. आता सभाध्यक्ष करत असताना सभाचा अध्यक्ष कशा पद्धतीने केलं जात होतं
तर सभेचे अध्यक्ष करत असताना जे सभेला उपस्थित आहेत त्यापैकी एखाद्या व्यक्तीची निवड केली जात असते. ही निवड करत असताना आवाजी पद्धतीने केली जाऊ शकेल, हात निर्देशनाद्वारे केली जाऊ शकेल, किंवा सभा अध्यक्ष निवडीसाठी जर गुप्त मतदान पद्धतीची मतनोंदणी पद्धतीची मागणी केली असेल तर मतनोंदणी पद्धतीने सुद्धा सभाध्यक्षाची निवड केली जाऊ शकते. साधारणतः जर आपण बघितलं तर कुठल्याही सभेमध्ये अध्यक्षाची निवड करत असताना ही साधारणपणे आवाजी पद्धतीनं उपस्थितपैकी एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीचं नाव सुचवते. जे नाव सुचवते त्याला सूचक मानलं जातं आणि मग त्याला कोणतं पाठिंबा दिला जातोय, अनुमोदन दिलं जातंय आणि सभा अध्यक्षाची निवड केली जात असते. आता सभेच्या कामकाजाच्या दृष्टीनं सभाध्यक्ष अतिशय महत्वाचं पद मानलं जातं. कारण सभेच्या अध्यक्षाशिवाय सभा कायदेशीर ठरत नाही, सभा वैध ठरत नाही. आता सभाध्यक्षाची निवड करत असताना ती कशी केली जावी याबाबत काय अलिखित प्रथा असतात, काही नियम पाळले जातात. सगळ्यात महत्वाचं सभाध्यक्ष म्हणून ज्याची निवड केली जाते त्याला कंपनी कामकाजाचं ज्ञान असावं. कंपनीच्या व्यवसायाबाबतचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कंपनी कामकाजाबाबत कंपनीच्या ध्येय धोरणाबाबत त्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं साधारणतः मूलभूतपणे सभेच्या कामकाजाबाबत त्याला कौशल्य असणं, सभेच्या कामकाजाबाबतचं ज्ञान असणं गरजेचं मानलं आहे. त्याचबरोबर त्याला सभा चालवण्याची त्याच्याकडे क्षमता असली पाहिजे. म्हणजे साधारणतः सभेच्या कामकाजाच्या अनुषंगानं सभेचं कामकाज चांगल्या पद्धतीनं पार पाडता येईल असं ज्ञान असणारी अनुभवी व्यक्तीची निवड सभाध्यक्ष पदावर केली. आता सभाध्यक्ष म्हणजे कोण तर सभाध्यक्षाचा साधा सोपा अर्थ ज्याच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रणाखाली सभेचं कामकाज पार पाडलं जात असतं किंवा सभेचं अध्यक्षस्थान भूषवणारी जी व्यक्ती असते त्याला सभाध्यक्ष असं म्हणलं जात असते आणि या अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रणाखाली सभेचं कामकाज पार पाडलं जात असतं. आता आपण सभाध्यक्ष म्हणजे काय बघितल्यानंतर साधारणतः सभेच्या अनुषंगानं सभाध्यक्षांना अनेक अधिकार दिलेले आहेत आणि या अधिकाराची पूर्तता करणं ही त्या अध्यक्षाची कर्तव्य मानली जातात, त्याची जबाबदारी मानली. सभेच्या कामकाजाच्या अनुषंगानं सभाध्यक्षांना अनेक अधिकार दिले.